आज हे काय आणलेलं आहे, हे आहे सोप बार. हे ग्लिसरीनचं सोप. आणि आज आमची मम्मी करणार आहे साबण. नमस्कार, मी बारामतीकर. मी श्रद्धा दराडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो आज आम्ही मागवलेलं ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे ग्लिसरीन सूप आणि त्याच्यापासून आम्ही बनवत आहोत होममेड सूप. हळद, ग्लिसरीन, आणखीन काय कडुलिंब, त्याचा आता आम्ही साबण बनवणार आहोत. हे की नाही? झाल्यावरती व्हिडिओ करून टाकू. तयार झाल्यावरती तयार करताना ही व्हिडिओ करून टाकू. चला तर मग मी आता चालली कडुलिंब आणायला. आज हे काय आणलेलं आहे, हे आहे सोप बार. हे ग्लिसरीनचं सोप. आणि आज आमची मम्मी करणार आहे साबण. घरातल्या घरात होममेड साबण. आता मी त्यासाठी चालली कढीपत्ता नाही, कडुलिंब आणायला. कशाचं करायचं? कडुलिंब, हळद, एवढ्या 2 गोष्टींचा आज आम्ही सोप बनवणार आहोत. ॲलोवेराचं पण बनवू मम्मी. हा, त्यात टाका. सगळे प्रयोग करू एकाच दिवशी. आपण सगळं टाकत बसू. पहिले थोडा घेऊन बघू आणि फक्त निमचा करून बघू काय होतंय. हा, त्यात जरासं पाणी टाकावं लागत असेल ना, नुसतं तेच. चालते, चलो. मी घेऊन आले आहे कडुलिंब आणि कोरफड. चला तर आता आम्ही बनवत आहोत घर सूप. मम्मा, मला जराशी कोरफड ठेव बरं का. पवार काका त्यांच्या इथं होती, त्यांच्या इथून आणली. मग हे बघा, इथं ही मम्मीने मेल्ट करायला ठेवलेलं आहे असं सूप. ऑर्डर करतानाच मोल्ड सहित मागवलं होतं. हे बघा, हे असं मोल्ड आलंय त्याच्यासोबत वेगवेगळ्या शेपमध्ये. राऊंड आहे, स्क्वेअर आहे, ओव्हल आहे, हार्ट शेप आहे. या हार्ट शेपमध्ये जो साबण होईल ना तो आमच्या मम्मीचा. तिने सांगताना सांगितलं होतं ह्या 3 शेपमध्ये आपण सोप बनवायचं, यात बनवायचं नाही. असं कुठं सोप असतं का? सो आता बघा, ती मिक्सरमध्ये ग्राइंड करते. बघा, मम्मीने माझ्या व्हिडिओची सुद्धा वाट नाही बघितली. हे सगळं मिक्स करून बसली आमची मम्मी. काय काय टाकलंय मम्मी यात? हळद, कडुलिंब, ॲलोवेरा सुद्धा टाकलेलं आहे बघा. हे मिक्स गरम गरम ह्याच्यातच मिक्स केलेलं आहे आणि ते गाळून घेतलेले. गाळून घ्यायची गरजच नाही पडली. हा, काय इतकं बरं केलं तर. ओके, गरम गरम आहे. नको इतकं लगेच टाकू. सिलिकॉन काहीच नाही. बरं, ठीक आहे. काहीच नाही. ते गट्टू जसंच्या तसं आला असं. मग हृदयात टाकणार होतीस तू. तुम्हाला पाहिजे पुरी गार होते. मग मला असं वाटतंय तू लाल चटणी केल्यासारखं. बघ कसला लाल गर्द कलर आला. लाल कलर कशामुळे आला? हळद टाकली तुम्ही त्याच्यात. सरक. मग हळदीने पिवळा कलर यायला पाहिजे ना. अगं, लाल हिरवा. मला सेम असं मसाला भाजल्यावरती जसा वास येतो ना तसाच येतोय. बघ नाही तर चटणी मला काय सिलिकॉनचं आलेलं आहे. आता हे थंड करण्यासाठी ठेवूयात. बघू ह्याचा सूप कसा होतोय. यस. सो आमचा होममेड सूप तयार झालेला आहे. हे बघा इथं. आता मम्मी अनफोल्डिंग करते. थांब, मी करणार थांब. होममेड साबण. असंच एक फोटो.